मुंबई में शिवसेना सांसद संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस में केंद्र सरकार, बीजेपी और अजित पवार पर जोरदार हमला बोला। अजित पवार पर बोलते हुए राउत ने कहा कि बीजेपी एक वॉशिंग मशीन है और अमित शाह वॉशिंग पाउडर, जिसमें घोटालों के आरोपी धुलकर साफ हो जाते हैं। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री मोदी ने जिस अजित पवार पर सवाल उठाए थे वही कुछ ही दिनों में सत्ता में आ गए। चुनाव आयोग पर भी निशाना साधते राउत ने कहा कि आयोग सरकार का पालतू बन गया है। वहीं विद्रोह पर उन्होंने स्पष्ट किया कि पार्टी आदेश के खिलाफ जाने वालों पर कार्रवाई होगी। नाही, हा प्रश्न फक्त अजित पवारांना पडला असं नाही आहे. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. किंबहुना देशातल्या राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे की त्या जो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला त्याचं पुढे काय झालं. अजित पवार यांच्यावरती जो आरोप केला 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा, तो आम्ही केला नाही. गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही. भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कार्यक्रम होता, मेळावा होता, अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले. त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे. श्वेतपत्रिकेत भ्रष्टाचाराच्या, काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. म्हणजे देशातला सगळ्यात मोठा संरक्षण खात्यातला घोटाळा असा त्यांचा संदर्भ होता आणि ज्यांच्यावरती आरोप त्यांनी केला ते अशोक चव्हाण पुढल्या 72 तासामध्ये भारतीय जनता पक्षात वाजत गाजत आले. त्याच्यामुळे अशोक चव्हाणांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की आदर्श घोटाळ्याचं जे प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारनं जी श्वेतपत्रिका काढली त्याचं काय झालं. असे अनेक प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न विचारता येतील भारतीय जनता पक्षाला. भारतीय जनता पक्षाचा चेहरा वेगळा, मुखवटा वेगळा आहे. हे मुखवट्यावर चाललेलं सरकार आहे. अनेक भ्रष्टाचारी, मोठे मोठे भ्रष्टाचारी हे भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतलेले आहे. भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे. बरं का, अमित शहा ही वॉशिंग पावडर आहे. वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग पावडरात टाकायचे का सगळं स्वच्छ होतं. अजित पवारही तसेच झालेले आहेत, अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत. असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये. महापालिका निवडणुकांमध्ये महायुती चिंचवडमध्ये बोलताना असं म्हटलंय की भाजपला सत्तेचा माज आलाय ना. असं कोण म्हणत आहे? आणि स्थानिकांकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळं मला माहिती आहे असं स्वतः अजित पवार बोलत आहेत. अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय, वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो. यातून स्पष्ट भारतीय जनता पक्ष खातो आहे आणि त्यांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना त्याने आपल्या पक्षात घेतलं आहे. इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना जर भारतीय जनता पक्ष खात असेल, लूट करत असेल, भ्रष्ट मार्गाने प्रॉपर्ट्या करत असेल आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या सरकारमध्ये आणि त्या अशा प्रकारचं विधान करता आहेत, याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा. एकतर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता. मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत, नाहीतरी तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये. त्यांनी काल असं म्हटलेलं आहे का 2 राष्ट्रवादी जर एकत्र असतील तर तुमच्या तोंडात साखर फोडो असं अजित पवारांनी पत्रकारांना म्हटलेलं आहे. त्यामुळे तो कुठं संदर्भ हो, अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं. अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा आहे.
मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे, पण अमित शहांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले. राऊतसाहेब, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची यशस्वी वाटचाल सुरू झाल्याचं त्याला दिसतं यशस्वी आहे. कसं काय म्हणता तुम्ही? बिनविरोध 66 उमेदवार निवडून येणं, त्यात एकट्या भाजपचे 44 उमेदवार आणि शिंदे शिवसेनेचे 19 उमेदवार असं. देशाच्या इतिहासामध्ये नव्हे ते जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते. हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे. 60, 65 लोक बिनविरोध निवडून येतात. कोणत्या आधारावर, काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही, हे लक्षात घ्या. अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत, बॅरिस्टर नाथ पै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत, वसंतदादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत, राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत, नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत. आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा. 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी. कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पाडणार आहे, बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून. काल माहिती घेतली मी, जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये 5-5 कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या. उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली. निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या, 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ टाका. या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. काल त्या संदर्भात मी एक ट्विटसुद्धा केलं. मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, हे ज्याला तुम्ही आरो म्हणता, निवडणूक अधिकारी म्हणता, त्यांचे फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा. मी कालही म्हणालो, या सगळ्यांचे फोन रेकॉर्ड चेक करा. त्यांना कोणाचे फोन गेल्या 24 तासात आले, कोणत्या पालकमंत्र्याचे, कोणत्या मंत्र्याचे, कोणत्या कार्यालयातून, हे त्याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल. प्रचंड पैसे, हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता. महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला, महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. 60 लोक बिनविरोध निवडून येतात. 66 ही काय निवडणूक आहे? मतदारांनी करायचं काय? मग मतदारांनी करायचं काय? जर हे विकले गेले असतील किंवा दबावानं मागे घेतले असतील तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं, हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडला आहे का? निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. हे पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा आणि देशाचा. नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे. जे कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज अ सर्वंट ऑफ BJP, ते सत्य आहे. आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत, सरकारचे हरकामे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आले ते कसे काय आले, तर तुम्ही अहवाल द्या. कोणावर दबाव होता का त्यांच्या अर्जावर? हे ढोंग आहे सगळं. अहवाल कसला मागताय? आत्ता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे. निवडणूक आयोगापर्यंत हे पैसे गेले का? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप संपूर्ण यंत्रणा विकत घेतलेली आहे. मी काय म्हणतोय, संपूर्ण यंत्रणा निवडणुकीची विकत गेली आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं माघार घ्या. सर, पण ज्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे बऱ्यापैकी उमेदवार होते. कुठंतरी
कुठेतरी त्यांच्यावरती दबाव असल्याच्या काही तुमच्याकडे दबाव आहे आणि पैशाचा वापर आहे. मी म्हटलं ना, किंवा नेत्यांना कुठेतरी कमी पडलंय का आपल्या